नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर एस एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता चौथीचा पेपर 1, जो की 2026 मध्ये म्हणजे कालच झालेला आहे. हा फायनल पेपर आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर विद्यार्थी तिसरीला असेल तर तिसरीचा सुद्धा पूर्ण स्पष्टीकरणासहितचा व्हिडिओ आपल्या आर एस एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. तो बघून घ्या आणि तुमचे मार्क कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका. आन्सर की सुद्धा आपल्या रीलमध्ये शॉर्ट्समध्ये अपलोड केलेली आहे, ती सुद्धा बघून घ्या. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आपण चौथी मंथनचा पेपर 1 पाहतोय, भाषा आणि गणित. ठीक आहे, सर्वांनी छान पद्धतीने पेपर सोडवला असेल याची मला खात्री आहे. आपण प्रश्न क्रमांक 1 पासून सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 बघा दिलेला आहे, समाजाची सेवा करणारा. समाजाची सेवा करणारा या शब्दसमूहासाठी योग्य अर्थपूर्ण शब्द कोणत्या पर्यायातील अक्षर समूहाने तयार होईल? आता बघा, समाजाची सेवा करणारा म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल समाजसेवक. मग समाजसेवक पर्याय क्रमांक 1 मध्ये होईल का? नाही. 2 मध्ये होईल का? नाही होणार. 3 मध्ये होईल समाजसेवक. ओके, समाजाची सेवा करणारा म्हणजे समाजसेवक. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. तुम्ही सुद्धा पर्याय क्रमांक 3 लाच गोल करून आला असाल. ओके, पाहूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा काय दिलेलं आहे. खालील पर्यायातून एकवचनी शब्दांचा गट आपल्याला निवडायचा आहे. एकवचनी शब्दांचा गट कोणता आहे? काटे, फाटे, शिते आणि रस्ते हा आहे का? नाही. घरटे, खेळणे, मडके, गाणे हा आहे का? तर हा आहे पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर योग्य आहे, कारण एकवचनी शब्दांचा गट हा खरटे, खेळणे, मडके आणि गाणे आहे. ठीक आहे, आपण थोडीस जास्त स्पीड न घेतोय, कारण व्हिडिओ आपला जास्त मोठा होऊ नये यासाठी. ओके, प्रश्न क्रमांक 3 बघूया. सोबतच्या चौकटीतील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण म्हण तयार होते. त्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. म्हणजेच ही चौकट दिलेली आहे, त्याच्यामध्ये काही अक्षरं दिलेली आहेत. या अक्षरापासून बघा आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. ठीक आहे, अर्थपूर्ण म्हण तयार करायचे. मग त्या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला पर्यायातून शोधायचा. मग कोणती म्हण तयार होईल बरं यातून? बघा, जर तुमचा म्हणींचा अभ्यास चांगला झाला असेल तर हे अक्षर पहिल्या तुमच्या लक्षात येईल की कोणती म्हण तयार होईल. तर यापासून म्हण तयार होते, अंथरूण पाहून पाय पसरावे. अंथरूण पाहून पाय पसरावे. ठीक आहे, तर बघा त्याचा योग्य अर्थ काय होईल? मग ऐपतीच्या मानाने खर्च करावा. आपले जुने काळातले जे लोक होते किंवा आपले आजी आजोबा होते ते काय म्हणायचे? बाबा, अंथरूण पाहून पाय पसरायचं म्हणजे काय? जास्त खर्च करायचा नाही. आपली जेवढी ऐपत आहे तेवढाच आपण खर्च करायचा. म्हणजे त्या म्हणीचा अर्थ काय होतो? तर ऐपतीच्या मानाने खर्च करावा. ठीक आहे, आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे बघा, प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य जोडी असलेला पर्याय शोधा. प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य जोडी असलेला पर्याय शोधा. योग्य जोडी कोणती आहे मग प्राणी आणि निवाऱ्याची? प्राणी आणि निवाऱ्याची बघा, उंट तबेल्यामध्ये राहतो का? नाही. सिंह ढोलीमध्ये राहतो का? नाही. कोंबडी खुराड्यामध्ये राहते का? तर राहते. कासव बिळात राहतो का? नाही. कासव बिळात राहिल्यावर कसं व्हायचं बघ, साप कुठे जाईल? ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणारे. फक्त क याच्यामध्ये योग्य आहे. जाऊया आपण प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील वाक्यात दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा योग्य वापर करता येईल? म्हणजे खो खो खेळताना मार लागला तरीही मुले पोबारा करणे नाही, पसार होणे नाही, कान टोचणे नाही. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, परवा न करणे. खो खो खेळताना मार लागला तरीही मुले परवा न करणे हा त्याचा योग्य वाक्यप्रचार आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय दिलेला आहे, खालील पर्यायातून योग्य विरामचिन्हे वापरलेलं वाक्य आपल्याला शोधायचं आहे. कोणत्या वाक्यामध्ये योग्य पर्याय योग्य विरामचिन्ह वापरलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. पहिला वाक्य बघा काय दिले. पहिलं वाक्य आहे, झाडावर चिमणे, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे. हे वाक्य आहे. याच्यामध्ये विरामचिन्हाचा योग्य वापर केलाय का? नाही. दुसरा पर्याय बघा, पावसामुळेच नदी, तलाव, धरणे आणि विहिरी भरतात. बरोबर. अहिल्यानगर जिल्ह्यात असलेले कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि फक्त माणूस सर्व पाणी
वापरू लागला तर इतर सजीवांचे काय होईल? तर याच्यामध्ये फक्त ब आणि क याच्यामध्येच योग्य विरामचिन्हाचा वापर केलेला आहे. ठीक आहे. आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक 7 कडे. चला मुलांनो, आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 7. ठीक आहे. खालील पर्यायातून चुकीची जोडी शोधा. पूर्ण जो प्रॅक्टिस पेपर आहे, जो तुमचा पेपर झालेला आहे, तो तुम्हाला समोर ठेवायचा आहे आणि एक एक प्रश्न चेक करायचा आहे. तुम्ही काय उत्तर गोल केले आणि मी काय सांगते. ठीक आहे. ऑलमोस्ट 99% मी जे आन्सर सांगते ते बरोबरच आहे. क्वचित एखादं जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर आम्हाला नक्की कळवा. प्रश्न क्रमांक 7 बघूया. खालील पर्यायातून चुकीची जोडी शोधा. बघा, चुकीची जोडी कोणती आहे? 60 वर्ष म्हणजे 60 वर्षासाठी महोत्सव, 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव, 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव आणि 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव. याच्यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे? तर 60 साठी महोत्सव ही जोडी चुकीची आहे. बाकी सगळं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा. पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? वाक्य काय दिले? पाणी खूप थंड केले की लगेच बर्फ होतो. या वाक्यामध्ये 2 नाम आहेत, बर्फ आणि पाणी हे 2 नाम आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा. खालीलपैकी कोणत्या पर्यायात समुद्र या शब्दाचे 2 समानार्थी शब्द आले आहेत? समुद्राचा समानार्थी शब्द पयोधी आणि रत्नाकर आहे. जर तुमचा समानार्थी शब्दांचा अभ्यास छान प्रकारे झाला असेल, तुम्ही जर समानार्थी शब्द पाठ केले असतील तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर तुम्हाला लगेच समजलं असेल. पाहूया प्रश्न क्रमांक 10. ओके. प्रश्न क्रमांक 10 बघा काय दिलेला आहे. चौकटीतील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे. याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि त्या शब्दातील कोणत्या क्रमांकांची अक्षरे मादी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द तयार होतो? बघा, मादीचा तुम्हाला जर यापासून अर्थपूर्ण शब्द तयार नाही झाला तर मादीचा विरुद्धलिंगी शब्द काय होतो? नर होतो. नर. ओके. तर याचा मादीचा विरुद्धलिंगी शब्द कोणता आहे? नर आहे. ठीक आहे. मग या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होईल? नगरपालिका होईल. ठीक आहे. नगरपालिका. सॉरी, इथं न आणि ग घ्यावं लागेल. एकच मिनिट द्या. नगरपालिका. मग जर आपण पहिलं आणि तिसरं अक्षर जर घेतलं, तर शब्द नर तयार होतो. म्हणून आपलं उत्तर काय येईल? प्रश्न क्रमांक 10चं पर्याय क्रमांक 1. पहिला आणि तिसरा अक्षर आपल्याला घ्यायचा आहे आणि मादीचा विरुद्धलिंगी शब्द हा नर आपल्याला तयार करायचा आहे. ठीक आहे. याचं उत्तर प्रश्न क्रमांक 10चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. आता जाऊया आपण प्रश्न क्रमांक 11 कडे. बघा, आता इथं उतारा वाचायचा आपल्याला. उतारा काय दिलेला आहे? भारतात शेतीशी संबंधित अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी एका सणाच्या दिवशी शेतकरी बैलांची पूजा करतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. पोळा हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो आणि वेगवेगळ्या वेळी साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण पोळा, बैलपोळा, बेंदूर या नावाने ओळखला जातो. हा सण श्रावण महिन्यात ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये येतो. गोव्यामध्ये हा सण दिवाळीच्या पाडव्याला साजरा करतात. दक्षिण भारतात बऱ्याच ठिकाणी या सणाला मोट्टू पोंगल म्हणतात. तो जानेवारीमध्ये पिकाच्या कापणीच्या वेळी साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी बैलांना कामाला लावत नाहीत. बैलांना आंघोळ घालून त्यांना रंगवून शिंगांना बेगड, गळ्यात कवड्याच्या माळा घालून पायात घुंगरमाळा बांधतात. बैलांची मिरवणूक काढली जाते. शेतीमध्ये बैलांचे योगदान मोठे असल्याने बैलाची पूजा करतात, नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद सर्वांना वाटतात. तुम्हाला माहिती आहे, पोळा हा आपला सगळ्यांचाच आवडता सण आहे. आपण तो साजरा पण करतो. ठीक आहे. तर या पोळ्याबद्दलचा हा उतारा दिलेला आहे आणि त्यावरचे काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले होते. तर प्रश्न क्रमांक 11 बघा. महाराष्ट्रात बैलांची पूजा करणारा सण कोणता? कोणत्या नावाने ओळखला जात नाही असं विचारले. जात नाही. काही बऱ्याचदा मुलांनी प्रश्न क्रमांक 11चं उत्तर पर्याय क्रमांक 1 ला गोल केले आणि पुढे गेलात. तर अशा वेळी प्रश्न तुम्हाला व्यवस्थित वाचणं, लक्ष देऊन वाचणं गरजेचं आहे. तर प्रश्न क्रमांक 11चं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये कोणत्या नावाने ओळखला जात नाही? तर मोट्टू पोंगल या नावाने ओळखला जात नाही हा सण. प्रश्न क्रमांक 12 बघा. वरील उत्तरासंबंधी एकूण किती विधाने योग्य आहेत? याच्या संबंधी बघा. बेंदूर या सणाच्या दिवशी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात बैलपोळा हा सण चैत्र पाडव्याला साजरा करतात आणि पोळा या सणाच्या दिवशी शेतकरी बैलांना दिवसभर कामाला जुंपून संध्याकाळी मिरवणूक काढतात. तर एक वाक्य याच्यामध्ये चुकीचं आहे.
तिथं काय शेतकरी दिवसभर बैलांना कामाला लावतात का? तर नाहीत लावत. त्यांना दिवसभर आंघोळ वगैरे घालून त्यांना रंगवतात. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये हे एक वाक्य चुकीचं आहे. क याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे 12 नंबरचं. प्रश्न क्रमांक 13 पाहूया. 13 मध्ये दिलेलं आहे बघा, खालील वाक्यात अधोरेखित शब्दांसाठी मराठी भाषेत वापरला जाणारा योग्य इंग्रजी शब्द शोधा. आता व्यापारातील हिशोब ठेवण्यासाठी शालिनीने संगणकाची आज्ञावली तयार केली. आता हे संगणकाची आज्ञावली याच्यासाठी मराठी भाषेत वापरला जाणारा शब्द कोणता आहे? तर सॉफ्टवेअर हा आहे. ओके, प्रश्न क्रमांक 14 आणि 15 साठी सूचना दिली आहे, कारण कवितेवर प्रश्न विचारलेले आहेत. आता ही आपण कविता वाचून घेऊया. कविता बघा काय दिलेली आहे. मऊ मेंढी दुलईची, लोकर तिची ग मलईची, लुबुलुब गवतात बागडते, वाऱ्याच्या शेतात हुंदडते, झुळझुळ झऱ्याचं पाणी पिते, बेंबे सुरात गाणे गाते, गळ्यात घालून बसते हात, तिचे हे गाणे माझ्या गळ्यात, मऊ ठिपक्यांचा दाटे कळप, वेळ ही जाई झप झप झप. किती छान कविता आहे. प्रवीण दवणे यांची कविता आहे. या कवितेवर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत की कवितेतील प्राणी खालीलपैकी कोणती कृती करत नाही? तर मऊ ठिपक्यांच्या लोकरीमध्ये झोपते का ती? तर ही क्रिया करत नाही. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येते. झुळझुळ झऱ्याचं पाणी पिते, लुबुलुब गवतात बागडते, बेबे सुरात गाणे गाते, पण मऊ ठिपक्यांच्या लोकरीत झोपते का ती? नाही झोपत. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 15 बघा, वरील कवितेत ज्या प्राण्याचा उल्लेख आला आहे त्या प्राण्याचा अनुक्रमे पिल्लूदर्शक आणि समूहदर्शक शब्द आपल्याला शोधायचे. पिल्लूदर्शक आणि समूहदर्शक, कोकरू आणि कळप. याचा पिल्लूदर्शक आणि समूहदर्शक शब्द कोकरू आणि कळप आहे, कारण मेंढी बद्दल इथं दिलेला आहे कवितेमध्ये. ओके, चला 15 प्रश्न आपले झालेले आहेत. आता पुढे जाऊया आपण. चला मुलांनो, आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 मध्ये बघा दिले, खालील पर्यायातील अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. अशुद्ध शब्द कोणता आहे? याच्यामध्ये असंतुष्ट बरोबर आहे, अस्वस्थ चुकीचं वाटते, अत्यंत आणि अत्यल्प. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे अशुद्ध शब्द. प्रश्न क्रमांक 17 आणि 18 साठी सूचना दिलेली आहे बघा, खालील जाहिरात वाचा व दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोध. जाहिरात दिलेली आहे तुमच्याकडं, योगासनावर जाहिरात दिलेली आहे. ठीक आहे, तर या जाहिरातींवर 2 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे बघा, सोबतच्या जाहिरातीमध्ये योगासन वर्ग कोणत्या वयोगटासाठी आहे? तर इथं बघा वयोगट दिलाय 10 ते 18 वर्षे. ओके, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, त्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 18. सोबतच्या जाहिरातीतील आरंभ योग शिक्षण केंद्रासंबंधी चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचे. तर योगासन पहिला पर्याय दिलेला बघा, आरंभ योग शिक्षण केंद्र पालघर जिल्ह्यात आहे का? योगासन वर्गाचे आयोजन दिवाळी सुट्टीत करण्यात आले आहे. दिवाळी सुट्टीत करण्यात आले का? तिसरा पर्याय दिलेला आहे, योगासन वर्गात प्राणायाम व आहार मार्गदर्शन केले जाणार आहे. आणि चौथा पर्याय दिलेला आहे, योगासन वर्गास प्रथम नाव नोंदणी करून आपल्या स्वतःच्या योग मॅटसह उपस्थित राहावे. ओके, तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे चुकीचा पर्याय दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे आयोजन दिवाळी सुट्टीमध्ये होणार नाही. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 19 कडे जाऊया आपण आता. प्रश्न क्रमांक 19 बघूया, पुढील अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द शोधायचे. बघा, अलंकारिक शब्दाचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला हे सोपं जाणार आहे. तर अलंकारिक शब्द बघा, आकलेचा खंदक, नौकोटनार, ठेंगू किंवा बुटका माणूस यासाठी अलंकारिक शब्द बघा, आकलेचा खंदक, नौकोट नारायण, वामन मूर्ती का गुळाचा गणपती. तर याचं उत्तर वामन मूर्ती येणार आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20 बघा, खालील वाक्यात अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय शोधा. चपला पाहून मी एकदम दचकलेच, केवढा तो प्रकाश. याच्यामध्ये चपला हा जो अधोरेखित शब्द आहे ना, तर त्याचा आपल्याला त्याच अर्थाचा आपल्याला शब्द शोधायचा आहे. मग काईल, वाहन, वीज, अग्नी का चप्पल. तर अधोरेखित शब्दाचा पर्याय आपल्याला वीज येणार आहे. ठीक आहे, म्हणजेच वीज पाहून मी एकदम दचकलेच, केवढा तो प्रकाश, असं ते वाक्य होईल. प्रश्न क्रमांक 21 ते 23 साठी सूचना आहे. आपल्याला इथं संवाद वाचायचा आहे आणि त्या संवादावर आधारित
आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची. ठीक आहे. काय संवाद दिलेला आहे बघा. बॅडमिंटन खेळून आल्यावर लीना व तिची मैत्रीण मीना वर्गात आल्या. मीनाची संघात निवड झाली नाही म्हणून ती दुःखी होती. मग लीना तू जिंकलीस याचा मला आनंद आहे. मी तुझ्या विजयामुळे खूप खुश आहे. लीना मग तू अशी दुःखी का आहेस? मीना अगं वीणा, तुला माहित आहे का, संघात खरं तर माझी निवड व्हायला हवी होती. वीणा चांगलं झालं, तू नेहमी जिंकावंस अशी माझी इच्छा आहे. मला नाही वाटलं की तू कधी हरशील. रेहान अभिनंदन लीना, पण फाजील आत्मविश्वास बाळगू नकोस. असाच नियमित सराव करीत राहा. क्रीडा शिक्षक व वर्ग शिक्षक हे दोघेही मुलीचा संवाद शांतपणे ऐकत होते. आता बघा हा संवाद. पहिला 21 नंबरचा प्रश्न दिलाय की वरील संवाद कोठे व किती व्यक्तीमध्ये झाला. तर वरील संवाद हा वर्गात झालेला आहे आणि 4 व्यक्तीमध्ये झालेला आहे. म्हणजे मीना, लीना, वीणा, रेहान असे 3-4 व्यक्ती आहेत आणि वर्गामध्ये झाले. कारण पहिल्यांदाच बघा इथं मीना लीना वर्गात आल्या कारण त्यांनी वर्गात येऊन ती चर्चा केलेली आहे. संवाद हा 4 लोकांमध्ये झाला आणि वर्गात झालाय म्हणून याचं 21 नंबरचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. 22 नंबर बघा. बॅडमिंटनच्या खेळात कोण जिंकले होते? बॅडमिंटनच्या खेळात लीना जिंकली होती. 23वा प्रश्न आहे वरील संवादावरून आपल्याला कोणता बोध होतो? तर वरील संवादावरून आपल्याला खेळात हरले तर दुःखी व्हावे हा बोध होतो का? नाही. दुसऱ्याच्या यशात सहभागी होऊ नये हा बोध होतो का? तर अजिबातच नाही. तिसरा पर्याय दिलाय बघा, खेळाच्या स्पर्धेत भाग घेऊ नये हा पण बोध होत नाही. तर पर्याय क्रमांक 4 बघा, फाजील आत्मविश्वास न बाळगता नियमित सराव करावा हा बोध होतो. इथं दिलेला आहे बघा. ठीक आहे. काय बोध होतो? तर फाजील आत्मविश्वास न बाळगता नियमित सराव करावा. आपल्यालाही शालेय स्पर्धा परीक्षा देताना नियमित सराव करायचा आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा. खालीलपैकी वर्तमान काळी वाक्याचा पर्याय आपल्याला शोधायचा. वर्तमान काळी वाक्य आपल्याला शोधायचे. बघा, उद्या परिपाठ असल्याने मीना सकाळीच गोष्ट वाचत आहे. वर्तमान काळ आहे का? तर आहे. ब हा वर्तमान काळ वाक्य आहे. मुले काल सहलीवरून आल्यामुळे थकून गेली हे वर्तमान काळ आहे का? नाही. क मंगेश सायंकाळी समुद्राकडे किनारी मावळता सूर्य पाहत आहे. आहे. पर्याय क्रमांक ड परवा बाबा आणि काका कोल्हापूरला जाणार आहेत हे पण नाही. फक्त पर्याय क्रमांक अ आणि क हे दोन्ही वाक्य हे वर्तमान काळी आहेत. बाकीचे वाक्य वर्तमान काळी नाहीत. अशा पद्धतीने आपला विभाग 1 म्हणजेच मराठीचा पूर्ण पेपर सोडून झालेला आहे. तुम्ही चेक पण करत असाल, व्हिडिओ बघत पण असाल याची मला नक्की खात्री आहे. आता आपण जाणार आहोत गणित या विषयाकडे. ओके, म्हणजेच विभाग 2 कडे, जो की तुम्हाला अवघड वाटतो. तर अजिबात काळजी करू नका, तुम्हाला त्याचंही व्यवस्थित स्पष्टीकरण मी प्रत्येक प्रश्नांचं देणार आहे. फक्त स्पीडने देणार आहे कारण आपल्याला व्हिडिओ जास्त लॉंग करायचा नाही. ओके, चलो गणित की तरफ सुरुवात करूया आपण. विभाग 2 गणित या विषयाला. तर 26 नंबरचा प्रश्न आहे बघा. 26 नंबरच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर सोबतच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण आहेत 5. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. म्हणजे बघा इथे एक त्रिकोण दिसतोय 2, हा एक 3 आणि असा मोठा एक 4 आणि असा एक 5. असे 5 त्रिकोण इथे दिसत आहेत. प्रश्न क्रमांक 27 बघा. 55,555 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल? आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय? तर इंग्रजी संख्या चिन्हामध्ये आपण ते लिहितो. ठीक आहे. 55,555 पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल त्याचं. प्रश्न क्रमांक 28 बघा. एका आयताकृती बागेची लांबी 20 मीटर, रुंदी 10 मीटर. त्या बागेला 5 पदरी कुंपण घालायचे आहे तर एकूण किती मीटर तार लागेल? 5 पदरी कुंपण घालण्यासाठी 300 मीटर इतकी तार लागणार आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा. खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर 50 येणार नाही? प्रश्न क्रमांक 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर 50 येणार नाही? तर बघा कोणत्या पदावलीचे उत्तर येणार नाही 50? बरं, एक एक पदावली आपल्याला सोडून बघावं लागेल. इथं 50 गुणिले 5 गुणिले 10 50. 50 मधून 50 वजा केले. ओके, इथं 0 येईल म्हणजे ह्या पदावलीचं उत्तर 50 येणार नाही. इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा 5 5 25 आणि 5 5
25. 25 मधून 25 वजा केले 0 अधिक 50. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर येते का 50? कोणत्या पदावलीचे उत्तर 50 येणार नाही असं विचारले. ओके, पर्याय क्रमांक 2 मध्ये 50 उत्तर येते, या पदावलीचं उत्तर येते, पण पर्याय क्रमांक 1 मध्ये या पदावलीचं उत्तर हे 50 येणार नाही, म्हणून याचं उत्तर 29चं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. बाकीच्या पदावली जर सोडवल्या 3 नंबर आणि 4 नंबरच्या तर त्याचं पण उत्तर हे 50 येते, पण पदावली 1चं जे आहे उत्तर ते 50 येणार नाही. प्रश्न क्रमांक 30 बघा, 1 ते 100 संख्यांमध्ये 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? तर 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, 26 जानेवारी 2026 रोजी सोमवार होता, तर त्याच महिन्यात प्रश्न क्रमांक 31, 26 जानेवारी 2026 रोजी सोमवार होता, तर त्याच महिन्यात मंगळवार, त्याच महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील? तर खालीलपैकी गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे वार 5 वेळा येतील. प्रश्न क्रमांक 32 बघा, सोबतच्या आकृतीतील छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल असा प्रश्न विचारलाय. म्हणजे 1, 2, 3 तीन भाग हे छायांकित न केलेले आहेत आणि सगळे भाग किती? टोटल 8 भाग आहेत, म्हणजे 3/8 येते लक्षात. 3/8 या अपूर्णांकाने आपण छायांकित न केलेला भाग दाखवणार आहोत. आता जाऊया आपण प्रश्न क्रमांक 33 कडे. चला मुलांनो, प्रश्न क्रमांक 33 बघूया. व्हिडिओ बघत बघत तुम्ही कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय गोल केलेलं आहे ते सगळं चेक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 33 मध्ये बघा, एक फर्निचर दुकानातून गजाननने 12,500 रुपयांची खुर्ची व 8,500 रुपयांचा ऑफिस टेबल खरेदी केला. त्याने दुकानदाराला 25,000 रुपये दिले, तर दुकानदाराला गजाननला किती रुपये परत करील? ओके, तर एका फर्निचर दुकानामध्ये 12,500 रुपयांची खुर्ची घेतली. 12,500 म्हणजे किती? 12,250 रुपये. ठीक आहे. आणि 8,500 रुपयांचा ऑफिस टेबल घेतला म्हणजे 8,500. ओके, एवढ्यांची खरेदी केली, म्हणजे टोटल किती रुपयांची खरेदी केली? 20,750 रुपयांची खरेदी केली. आणि दुकानदाराला किती रुपये दिले? 25,000 रुपये दिले. मग ह्या 25,000 मधून 20,750 वजा करा. 25,000तून 20,750 वजा करा म्हणजे उत्तर येईल 4,250. म्हणजे दुकानदाराने गजाननला 4,250 रुपये परत करावे लागणार आहेत. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34 विचारलेला आहे, खाली दिलेल्या संख्येची योग्य विस्तारित मांडणी पर्यायातून शोधा. बघा, 77,707 77,707 याचं उत्तर बघा कसं येईल? 77,707 हे आपण अक्षरातल्या अंकामध्ये लिहिले. याची विस्तारित मांडणी जर केली तर बघा, 7 वर 4 शून्य येतील. कुठं दिसते? पर्याय क्रमांक 1 वर तर नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये पण आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. या 7च्या पुढे 3 शून्य येतील, कारण पुढे 3 अंक आहेत. बरोबर आहे. या 7 वर 2 शून्य येतील. 0 अधिक 7 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. याची विस्तारित मांडणी पर्याय क्रमांक 3 प्रमाणे येणार आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करा व रिकाम्या जागी येणारा योग्य पर्याय शोधून दिलेला आकृतिबंध आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा कसा आकृतिबंध दिलेला आहे. इकडे एक असा बाण आहे, इथं 2 चांदण्या दिलेत, एक बाण इकडे, 2 चांदण्या, म्हणजेच आपल्याला एक बाण इथे असा लिहावा लागेल, नंतर एक बाण असा करावा लागेल. ओके, म्हणजे ही आपली जी आकृतिबंध आहे ते पूर्ण होईल. बघा, हा पर्याय कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणजे या 35 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तुम्ही ही पर्याय क्रमांक 2 लाच गोल केला असाल आणि नसाल केला तर व्यवस्थित उत्तरपत्रिका चेक करून घ्या. पुढच्या पेपरला व्यवस्थित लक्ष देऊन तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. जाऊया आपण आता प्रश्न क्रमांक 36 कडे. प्रश्न क्रमांक 36 बघा काय दिलंय. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात बघा, इथे एक स्टार दिलेला आहे. त्रिकोण व चौकोनच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? म्हणजे आपल्याला इथं जर ह्या तिघांची बेरीज केली तर 0 यायला पाहिजे. ओके, म्हणजे आपण जर पर्याय 1 1 1 1 ठेवत गेलो तर काय उत्तर येईल बरं? पर्याय क्रमांक 1 जर ठेवला तर स्टारच्या ठिकाणी 3 3 3 3,
0 0 0 2 2 2 3 आणि 2 5. इथं 0 येते का नाही? पर्याय क्रमांक 1 येणार नाही. पर्याय क्रमांक 2 ठेवून बघा. इथं आपण 3 3 आणि 3 ठेवलं. त्रिकोणाच्या ठिकाणी 6 6 6 आणि चौकोनाच्या ठिकाणी 1 1 1. या तिघांची जर बेरीज केली बघा, 3 6 आणि 1 यांची बेरीज जर केली तर 10 बेरीज येईल. म्हणजे एकक स्थानी 0 येत आहे, एकक स्थानी 0 येते. म्हणजे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मिळेल. अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 37 बघा. त्रिकोण MLN हा लघुकोन आहे, तर त्याचे माप पुढील पैकी कोणत्या असू शकेल? तर पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. कारण लघुकोन हा 0 अंशापेक्षा जास्त, 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी असतो. 38 नंबरचा प्रश्न बघा. 48,589 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? इथे एक 8 आहे आणि इथे एक 8 आहे. त्याच्या स्थानिक किमतीची बेरीज किती असं सांगितलेलं आहे. तर बघा, पहिल्या 8ची स्थानिक किंमत 8,000 होईल. कारण 8च्या पुढे 3 अंक आहेत म्हणून 8 वर 3 शून्य दिले. आणि पुढे एक 8 आहे, त्याची 80 ही स्थानिक किंमत होईल. म्हणजे 8,080 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. 8,080. ओके. स्थानिक किंमत, दर्शनी किंमत तुम्हाला समजलं नसेल तर याचा लॉंग व्हिडिओ पण आपल्या युट्यूब वरती आहे, शॉर्ट पण आहे, तो बघून घ्या. प्रश्न क्रमांक 39 बघा. 3,000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 120 बाकी? प्रश्न क्रमांक 39. 3,000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 120 व बाकी 0 उरेल? कितीने भागावं लागेल? म्हणजे 120 आणि बाकी 0 म्हणजे 25 ने जर भागलं तर भागाकार 120 येईल आणि बाकी 0 उरेल. ओके. प्रश्न क्रमांक 40 बघा. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी असममित आकृती कोणती आहे? तर असममित आकृती ही पर्याय क्रमांक 2 येईल. अ ब ड म्हणजे अ, ब आणि ड ह्या तिन्ही पण असममित आकृत्या आहेत. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी एकूण किती गुणाकार योग्य आहेत? आपल्याला बरोबर गुणाकार करून बघायचे आहेत आणि किती गुणाकार योग्य आहेत ते सांगायचे. बघा, पर्याय क्रमांक 1 जर पाहिला, याचा गुणाकार जर आपण केला 111 1110 गुणिले 10 याचा जर गुणाकार केला तर उत्तर बरोबर येते. 6,606 गुणिले 6 जर केलं तर उत्तर हे येईल का? ओके. बघा, पर्याय क्रमांक 1 जर आपण गुणाकार करून पाहिला तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा आहे. 200 गुणिले 22 हा बरोबर आहे. 990 गुणिले 9 हा पण चुकीचा आहे आणि हा पण बरोबर आहे. म्हणजे 2 गुणाकार याच्यामध्ये चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 43 आणि 44 साठी सूचना दिलेली आहे. खालील चित्ररूप माहितीमध्ये विविध फळांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिली आहे. यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. बघा, सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या कितीने अथवा कमी किंवा जास्त आहे? सीताफळ उत्पादक शेतकरी किती आहेत? बघा, सीताफळ दिसतंय इथं. चार 5 6 7 8 सीताफळ उत्पादक शेतकरी 8 आहेत आणि केळी उत्पादक शेतकरी किती आहेत? 1 2 3 4 5 आहेत. ठीक आहे. मग कितीने कमी आणि कितीने जास्त आहे? इथं 3 ने कमी करायचं होतं का? पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. मग कदाचित इथे 3 ने कमी प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल. 30 ने जास्त, 10 ने जास्त, 40 ने कमी, 30 ने कमी असं आहे. इथं कदाचित प्रिंटिंग मिस्टेक असावी. एकच मिनिट. इथं प्रमाण दिलेलं आहे 10 शेतकऱ्यांचं. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे हे 80 आहेत आणि हे 50 शेतकरी आहे. कारण एका चित्राला 10 शेतकरी असं आपल्याला तिथं दर्शवत आहे. तर 30 ने कमी आहे. 80 मधून 50 वजा केले 30 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ठीक आहे. प्रिंटिंग मिस्टेक नाही इथं. आता पाहूया प्रश्न क्रमांक 44.
प्रत्येक शेतकऱ्याने 3 क्विंटल फळे निर्यात केली तर एकूण किती क्विंटल माल निर्यात होईल? तर एकूण 90 क्विंटल माल हा निर्यात होईल. जाऊया आपण प्रश्न क्रमांक 45 कडे. चला मुलांनो, प्रश्न क्रमांक 45 बघा. इष्टिकाचित्ती या आकृती संबंधी चुकीचा पर्याय शोधायचा आहे आपल्याला. इष्टिकाचित्ती या आकृती संबंधी चुकीचा पर्याय कोणता आहे? समोरासमोरील कडा समान लांबीच्या असतात. 8 शिरोबिंदू व 12 कडा असतात. 12 शिरोबिंदू व 10 पृष्ठे असमान लांबीचे असतात. 6 पृष्ठे व 8 शिरोबिंदू असतात. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. हा चुकीचा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 46 बघा. 43,218 या संख्येपेक्षा 100ने कमी असणारी संख्या अक्षरात कशी लिहा? 43,218 मधून जर 100 वजा केले तर 43,118 उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 43,118 आपण अक्षरामध्ये पर्याय क्रमांक 2 अशा प्रकारे लिहितो. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 47. 2020, 2220, 2222 आणि 2002 या संख्या जर चढत्या क्रमाने लिहिल्या तर दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येची दुप्पट किती? आता चढता क्रम कसा लिहिणार? चढत्या क्रमाने म्हणल्यानंतर आपण लहान संख्या आधी घेतो. म्हणजे 2002 आपण आधी लिहिणार. त्याच्यापेक्षा मोठी 2020, त्याच्यापेक्षा मोठी 2220 आणि 2222. आता दुसऱ्या क्रमांकाची संख्या कोणती आहे? बघा, दुसऱ्या क्रमांकाची संख्या ही 2020 आहे. याची दुप्पट जर केली तर 4040 येईल. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 48 कडे जाऊया. 48 मध्ये बघा विचारले, खालीलपैकी कोणत्या संख्येस 5 ने निशेष भाग जाईल? कोणत्या संख्येला जाईल 5 ने निशेष भाग? सर्वच संख्येला आपल्याला 5 ने निशेष भाग जाईल, कारण सगळीकडे एकक स्थानी 5 आहे. प्रश्न क्रमांक 49. याची वजाबाकी केली तर बघा काय वजाबाकी येईल? 4,967 ही वजाबाकी येईल. प्रश्न क्रमांक 50 बघूया. प्रश्न क्रमांक 50 मध्ये विचारले की 3,1,5, 2, 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची. मग आता 5 अंकी मोठ्यात मोठी पण कशी समसंख्या तयार करायची हे लक्षात ठेवा. समसंख्या. आता समसंख्या म्हणलं की एकक स्थानी 2, 4, 6, 8 हे अंक येतात. मग पर्याय क्रमांक जर 4 पाहिला आपण तर हे उत्तर येणार नाही, कारण आपल्याला एकदाच अंक वापरायचे आणि मोठ्यात मोठा अंक तयार करायचा. मोठ्यात मोठा म्हणल्यानंतर मग आपल्याला उतरत्या क्रमाने संख्या लावावी लागेल. मोठी, मग त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान. पर्याय क्रमांक 2 जर पाहिला तर एकक स्थानी 1 आला, यामुळे ही समसंख्या होणार नाही. आता राहिला पर्याय क्रमांक 1 का पर्याय क्रमांक 3? आता पर्याय क्रमांक 1 बघा, 54,132, 54,312 मोठ्यात मोठी संख्या 54,312 आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. प्रश्न क्रमांक 51 बघा, खालीलपैकी एकूण किती विधाने बरोबर आहेत? खालीलपैकी एकूण किती विधाने बरोबर आहेत? तर याचं उत्तर येईल 4 विधाने बरोबर आहेत. याच्यामध्ये फक्त आयताच्या 3 बाजूंची लांबी समान असते हे चुकीचं आहे, बाकीचे सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 52 बघा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील आकृतीपासून घन तयार होईल? तर फक्त अ आणि ब पासून घन तयार होईल. अ पासून आणि ब पासून, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर बरोबर आहे. जाऊया आपण पुढे. प्रश्न क्रमांक 53 बघा, 8°(17), 7°(17), 15°(17), 12°(17) अधिक 6°(17) हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडल्यास शेवटच्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल? उतरत्या क्रमाने जर मांडले तर शेवटी हा अपूर्णांक येईल, कारण बघा हा अपूर्णांक सगळ्यात लहान आहे. उतरता क्रम म्हणलं की मोठ्यापासून लहानापर्यंत सगळ्यात लहान अपूर्णांक हा आहे, म्हणजे सगळ्यात शेवटी हाच अपूर्णांक येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 54 बघा, 1 ते 15 या संख्यांमध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? तर 1 ते 15 या संख्यांमध्ये एकूण मूळ संख्या ह्या 6 आहेत. प्रश्न क्रमांक 55, 31°(43) इथे एक चौकोन दिलेला आहे. या चौकटीमध्ये 13°(43) तर रिकाम्या जागी कोणते चिन्ह येईल? तर बघा 43, 43 छेद समान आहे, तर 31 ही संख्या मोठी आहे, म्हणून आपण
हे चिन्ह देतो पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. यावरती रील आणि लॉंग दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. एकदा आपल्या RS एज्युकेशनच्या YouTube चॅनलवरती तुम्ही सर्च करून बघा. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. काय मुलांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 56 कडे जातोय. बोर तर होत नाहीये ना? नसेल होत, कारण तुमचा कालच पेपर झालेला आहे. तुम्हाला ही उत्सुकता असेल की मला किती मार्क मिळतील किंवा मी कशा पद्धतीने उत्तरे दिलेली आहेत. ठीक आहे, त्यामुळं व्यवस्थित प्रश्न चेक करा. तुम्ही कुठलं उत्तर लिहिले ते बघा, का चुकलंय ते पण तुमच्या आता लक्षात येत असेल. पाहूया प्रश्न क्रमांक 56. सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा. किती मिनिटानंतर बरोबर 2:30 वाजतील? तर बघा, बरोबर 120 मिनिटानंतर 2:30 वाजतील. आता 12:30 वाजलेले आहेत. प्रश्न क्रमांक 57. खालील रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य संख्येचा पर्याय आपल्याला शोधायचा. योग्य संख्या इथं 4 आहे, कारण 4 गुणिले बाजूची लांबी म्हणजे चौरसाची परिमिती. प्रश्न क्रमांक 58 बघा. थोडं स्पीडनं घेते मी, कारण आपला व्हिडिओ जास्त लॉंग होणार नाही यासाठी. एका लाकडी खिडकीची उंची 1 मीटर 10 सेंटीमीटर आहे. तिला प्रत्येक 11 सेंटीमीटर अंतरावर आडवे लोखंडी गज लावले तर गजांची संख्या किती? तर गजांची संख्या ही 9 असेल. प्रश्न क्रमांक 59 बघा. खालील पर्यायातून विषम संख्येचा पर्याय आपल्याला शोधायचे. तुम्हाला माहिती आहे की ज्याच्या एकक स्थानी 1 3 5 7 हे अंक असतात त्या विषम संख्या असतात. आपण जर पर्याय बघितले तर फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच एकक स्थानी 5 आहे, म्हणजे ही विषम संख्या, बाकीच्या सगळ्या समसंख्या आहेत. प्रश्न क्रमांक 60 बघा. स्क्रीन मला वरी खाली करावं लागते, त्यामुळे मी मागची उत्तरं सगळी इरेज करते. तुम्ही थोडंसं व्हिडिओ पॉज वगैरे करून बघा. प्रश्न क्रमांक 60 बघा. खालीलपैकी कोणत्या वर्तुळास व्यास नाही? तर बघा, या वर्तुळाला व्यास नाही, बाकी सगळ्यांना व्यास आहे. हा. प्रश्न क्रमांक 61. खालील पर्यायातून छायांकित भाग दर्शवण्यासंबंधी चुकीच्या जोडीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. बघा, इथं 2 भागापैकी 1 भाग रंगवलाय, बरोबर आहे. इथं 4 भागांपैकी 1 भाग रंगवलाय, बरोबर आहे. इथं बघा किती भाग आहेत? 2 भाग आहेत. ओके, तर त्यापैकी 1 भाग रंगवलाय आणि इथं 4 भागांपैकी 3 भाग रंगवलेले आहेत. 4 भागांपैकी 3 भाग रंगवले आहेत. हा चुकीचा पर्याय आहे, म्हणून म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. बरं, आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, कारण तिथे 4 भाग आहेत आणि पूर्ण टोटल भाग 4 आहेत, पण रंगवलेत किती? 3. ठीक आहे, म्हणजे तो पर्याय चुकीचा आहे, ती जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 62 बघा. खाली दिलेल्या पर्यायात कोणत्या भागाचे उत्तर योग्य आहे? कोणत्या भागाचं उत्तर योग्य येते? बघा, 11 जर 333 ला भागलं तर 33 भागाकार येईल का? नाही येणार. 404 ला 4 न भाग घातलं तर उत्तर 101 येईल, म्हणजे ते योग्य उत्तर आहे ना. आपलं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 2 येईल. प्रश्न क्रमांक 62. प्रश्न क्रमांक 63 बघा. 29°-3 या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील योग्य रूप कोणते? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे योग्य रूप पर्याय क्रमांक 1 येईल. 9.2°-3. प्रश्न क्रमांक 64 बघा. प्रश्न क्रमांक 64 मध्ये खालीलपैकी कोणती संख्या 2, 5, 10 या तीनही संख्यांनी विभाज्य नाही? तर 95 संख्या ही 2, 5 आणि 10 या तिन्ही संख्यांनी विभाज्य नाही, कारण याला 2 ने भाग जात नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 65 बघा. संहिताकडे 347 फुले आहेत. प्रत्येक हारात प्रत्येकी 15 फुले, याप्रमाणे अनुक्रमे किती हार होतील? तर तिचे 23 हार होतील आणि 2 फुले उरतील, कारण 347 ला 15 ने भाग घाला, त्यात 23 हार ती तयार करेल आणि 2 फुले उरतील. प्रश्न क्रमांक 66 बघा. 11/13 म्हणजे या चौकटीमध्ये कोणता अंक येईल? 5 जर अंक घेतला तर 11 आणि 5 16 होईल. इथं 9 आणि 7 होतील का? 16 नाही होणार. 6 जर घेतला, 5 जर घेतला तर 9 आणि 7 11 आणि 5 16/13 होईल, आणि इथं 9 आणि 7 म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर हे योग्य आहे. चौकटीच्या ठिकाणी आपल्याला 5 अंक ठेवावा लागेल. जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 67 बघा. कबीरने त्याच्याकडील 500 रुपये, 100 रुपये, 50 रुपयाच्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत
देऊन त्या रकमेत 20 रुपयांची नाणी मागितली तर त्याला 20 रुपयाची किती नाणी मिळतील? म्हणजे पाणी त्या 1300 रुपयाच्या त्याला 20-20च्या नाणी पाहिजेत, तर मग 65 नाणी बँक त्याच्याकडे देईल. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. 68 नंबरचा प्रश्न बघा. 2 लिटर अधिक 500 मिलीलिटर बरोबर किती? तर 2 लिटर आणि 500 मिलीलिटर म्हणजे जवळपास 2.5 लिटर हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 69 बघा. मध्यान्नोत्तर 12:15 सुरू झालेले मुलांचे नाटक 3 तास 30 मिनिटे चालले तर नाटक किती वाजता संपले? तर नाटक हे 3:45 वाजता संपले. प्रश्न क्रमांक 70 बघा. 1/9 या अपूर्णांकामध्ये 1/9 हा अपूर्णांक किती वेळा मिळवावे म्हणजे त्यांची बेरीज 1 येईल? तर हे 8 वेळा मिळवावे लागेल म्हणजे त्यांची बेरीज 1 येईल. प्रश्न क्रमांक 71. 5 किलोग्राम बरोबर किती ग्राम? 5 किलोग्राम म्हणजे तुम्हाला माहिती आहे 5000 ग्राम. प्रश्न क्रमांक 72. चला मुलांनो, प्रश्न क्रमांक 72 कडे जातोय आपण. सन 2026 या वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षी त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार येईल? तर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी रविवार येईल. याचा डिटेल व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड आहे, तो तुम्ही बघा. ओके. प्रश्न क्रमांक 73 बघा. श्रेयाने प्रत्येकी 5 रुपये प्रमाणे 7 खोडरबर व प्रत्येकी 10 रुपयाप्रमाणे 10 पेन्सिली खरेदी केला तर तिने दुकानदारास 200 रुपयांची नोट दिल्यास दुकानदार तिला किती रुपये परत देईल? 5 प्रमाणे 7 खोडरबर म्हणजे खोडरबर किती रुपयाचे घेतले तिने? 35 रुपयाचे घेतले आणि प्रत्येकी 10 प्रमाणे 10 पेन्सिली म्हणजे 100 रुपये झाले हे. ओके, म्हणजे 135 रुपये तिची खरेदी झाली. मग आता 200 मधून 135 वजा करा, काय उत्तर येईल? 65 येईल. प्रश्न क्रमांक 74 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 74. इरफान दररोज सकाळी 2.5 किलोमीटर धावतो म्हणजे तो दररोज किती मीटर धावतो? तुम्हाला माहिती आहे 2.5 किलोमीटर म्हणजे 2500 मीटर. खालीलपैकी पूर्ण वर्गसंख्यांचा गट कोणता? तर वर्गसंख्या तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. हे पाठ असणं गरजेचं आहे. तर बघा, वर्गसंख्येचा गट हा पर्याय क्रमांक 3 आहे, कारण 100 10चा वर्ग आहे, 36 6चा वर्ग आहे आणि 25 हा 5चा वर्ग आहे. बाकीचा गट हा कोणताही वर्गसंख्येचा नाही. अशा प्रकारे आपला पेपर 1 चौथी मंथनचा पेपर 1 हा पूर्ण सोडवून झालेला आहे. इन डिटेलमध्ये सोडवलाय. व्हिडिओ पहिलेपासून सुरुवाती बघा. किती मार्क पडले तुम्हाला हे तुम्ही कमेंट करून आम्हाला कळवायला विसरू नका. आता पेपर 2 चा हा दुसरा व्हिडिओ राहील, तो पण तुम्हाला बघायचा आहे आणि त्याची सुद्धा मार्क कमेंट करायचे आहेत. चलो, बाय बाय.